घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून सारंग मुद्दामच शर्वरीचे कान भरायला लागतो. शर्वरीला आपल्या बाजूने करण्यासाठी सारंग शर्वरीला काहीही सांगत असतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या लग्न करून या घरात आल्यापासून जानकी वहिनी तिला मुद्दाम त्रास देते. तेव्हा शर्वरी म्हणते, ती का मुद्दाम त्रास देईल? त्यावेळेला सारंग म्हणतो, जेलस. कारण ऐश्वर्या जानकी वहिनीपेक्षा प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार आहे आणि म्हणूनच जानकी वहिनी जेलस होऊन ऐश्वर्याला त्रास देते. जानकी वहिनीला कळलं ना की आता नवीन आलेली सून आपलं या घरातलं स्थान बळकावू शकते आणि म्हणूनच त्यांनी ऐश्वर्याला त्रास देण्यासाठी एकापेक्षा एक उचापती चालू केल्या आणि त्याच्याच नादात जानकी वहिनीने आपल्या नानांना या जिन्यावरून खाली ढकललं. त्यावेळेला मग शर्वरीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि शर्वरी म्हणते, पण त्यासाठी आपण त्यांना घरातून बाहेर काढलं होतं ना. त्यावर सारंग म्हणतो, पण आले ना आता घरात, पुन्हा घरात आलेच ना ते. पण जानकी वहिनी घरात आल्यानंतर तिला पूर्वीसारखा मान मिळत नव्हता म्हणून जानकी वहिनी बिथरली आणि मग तिने ठरवलं असणार की आपल्याला या घरातला पूर्वीसारखा मान परत मिळवण्यासाठी आपल्याला ऐश्वर्याचा काटा काढावा लागणार, काहीतरी मोठा धमाका करावा लागणार. आणि सारंग पुढे काय बोलणार इतक्यात शर्वरी म्हणते, आणि म्हणून मग ऋषिकेश दादांनी नानांना मारलं. सारंग म्हणतो, हो. तर शर्वरी म्हणते, तू ना सारंग मला कन्फ्यूज करतोयस. जानकी वहिनीने ऐश्वर्या वहिनीचा काटा काढण्याचा आणि ऋषिकेश दादांनी नानांना मारण्याचा काय संबंध येतो? मग सारंग मनाशीच म्हणत असतो, ही शरुताई तर आज काहीच मान्य करायला तयार नाही. काही पण करून हिला पटवून द्यावंच लागणार. मी काहीतरीच उगाच मनाच्या स्टोऱ्या चिपकवतोय. मला हिला असं काहीतरी सांगावं लागेल की हिचा माझ्यावर विश्वास बसला पाहिजे. सारंग काहीतरी कर पण हिला गुंडाळ. इतक्यात शर्वरी म्हणत असते, बोल बोल आता तरी बोल. तुला आता तरी पटतंय ना की दादाने नानांना मारलं नसेल? त्यावर सारंग म्हणतो, मला कसं पटेल? मला नाही पटत हे. त्यावर शर्वरी म्हणते, म्हणजे? तेव्हा सारंग म्हणतो, अगं मी या घरात राहतोय, मी डोळ्यांनी सगळं पाहतोय, पण तू पाहत नाहीस ना, तू ह्या घरात राहत नाहीस ना, त्यामुळे तुला काहीच माहिती नाही. शर्वरी खूप शॉक होऊन सगळं ऐकत असते. सारंग म्हणतो, मी सांगतो तुला या घरामध्ये काय काय घडतं ते. तुला माहिती आहे का की आपले नाना चालायला लागले होते ते? हे ऐकून शर्वरी खूप शॉक होते आणि म्हणते, काय? त्यावर सारंग म्हणतो, हो अगं आपले नाना चालायला लागले होते आणि इतकंच काय, डॉक्टर आले होते, त्यांनी असं सांगितलं होतं की नाना आता काही दिवसात बोलायला सुद्धा लागतील. आणि त्याच्यामुळे जानकी वहिनी घाबरली. तिला असं वाटलं की आपण नानांना जिन्यावरून ढकलले हे नाना आता सगळ्यांना सांगतील आणि म्हणूनच तिनं जानकी वहिनीनं नानांच्या खोलीमध्ये एक विषारी काढा सुद्धा आणून ठेवला होता. नानांना मारण्यासाठी जानकी वहिनीने विषारी काढा आणून ठेवला होता. हे ऐकल्यानंतर शर्वरीला मोठा धक्का बसतो. मग सारंग म्हणतो, तुला माहिती नाही ना, तू हे आजीला विचार, आजी सांगेल तुला. जानकी वहिनीनेच आपल्या नानांना मारायचे खूप प्रयत्न केलेत. आजीने तो काढा चोरला म्हणून आपल्या नानांचा जीव वाचला आणि जानकी वहिनीचा हा प्लॅन फसला म्हणून तिने दादाला पट्टी पडवून आपल्या बाजूने करून घेतलं. आणि तुला तर माहिती आहे ना शर्वरीताई की जानकी वहिनी पट्टी पडवण्यामध्ये किती हुशार आहे ते. मग दादा सुद्धा तिच्या प्लॅनमध्ये सामील झाला आणि घरामध्ये आम्ही कोणी नसताना त्या दोघांनी नानांना किडनॅप करून नदी किनारी नेलं. नदी किनारी नेऊन नानांना, असं पुढे सारंग काहीतरी बोलणार इतक्यात शर्वरी रडतच सारंगला थांबवते आणि म्हणते, जर जर जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांनी जर नानांना मारला असेल तर मी त्या दोघांची चामडी सोलून काढेन. नानांची शपथ घेऊन सांगते, त्या दोघांना मी चांगली अद्दल घडवेन. इतक्यात तिथं अवंतिका येते आणि अवंतिका सुद्धा मग शर्वरीवर ओरडून म्हणते, वा शर्वरीताई वा, मानलं तुला. किती हलक्या कानाची आहेस तू. कुणी इतके सहज तुला मॅनिक्युलेट करू शकतं का? तू जरा तरी स्वतः विचार कर ना. जी माणसं नेहमी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी असतात, तुझ्या प्रॉब्लेम्समध्ये धावून येतात, तुझ्या बिझनेससाठी सुद्धा त्यांनी पैसे दिले, त्यांच्यावर अविश्वास दाखवतेस तू. आणि अवंतिका सारंगकडे हात करत म्हणते, आणि हे नेहमी तुझा विश्वासघात करत आले, त्यांच्यावर तू डोळे झाकून विश्वास ठेवतेस. तेव्हा मग शर्वरी अवंतिकाला म्हणते, अवंतिका वकील आहेस म्हणून लगे त्यांची बाजू घेऊ नकोस. त्यावर अवंतिका म्हणते, घेणार मी त्यांची बाजू, कारण त्यांची बाजू सत्याची आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे यावेळी सुद्धा सत्य जिंकणार. खऱ्याची निर्दोष सुटका होईल आणि खोट्याला फाशी. असं म्हणत अवंतिका सारंगकडे खूप रागाने बघून तिथून निघून जाते. तर सारंग मात्र खूपच घाबरलेला असतो.